श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो, हीच मी आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने मारुती रायाच्या पवित्र चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आजचा दिवस असा आहे ज्यामध्ये तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी, संकट, दुःख, आर्थिक समस्या आणि मानसिक ताण यांना दूर करण्याची अपार शक्ती दडलेली आहे. अनेक लोकांना याची कल्पनाही नसते आणि म्हणूनच ते या दिवशी काहीही विशेष करत नाहीत. पण जे लोक या दिवसाचं खरं महत्त्व समजून घेतात, श्रद्धेने काही साधे उपाय करतात, त्यांच्या आयुष्यात खूप मोठे सकारात्मक बदल घडताना दिसतात. आज आपण ज्या पवित्र दिवसाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे हनुमान जयंती. हा दिवस फक्त एक उत्सव नाही, तर शक्ती, श्रद्धा, संरक्षण आणि यश यांचं प्रतीक आहे. असं मानलं जातं की या दिवशी प्रभू हनुमानांची कृपा जर आपल्या जीवनावर झाली तर कितीही मोठं संकट असो ते दूर होण्यास वेळ लागत नाही. मंडळी, प्रभू हनुमान हे केवळ बलवान नाहीत, तर ते भक्ती, निष्ठा आणि समर्पण यांचे जिवंत उदाहरण आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यभर श्रीरामांच्या सेवेत स्वतःला अर्पण केलं आणि कधीही अहंकाराला जागा दिली नाही. म्हणूनच आजही जो भक्त मनापासून त्यांना हाक मारतो त्याच्या मदतीला ते नक्की धावून येतात, असं आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं गेलं आहे. हनुमान जयंतीचा हा दिवस विशेष का मानला जातो? कारण या दिवशी पृथ्वीवर एक वेगळीच ऊर्जा असते. वातावरणामध्ये सकारात्मकता, संरक्षण आणि दैवी शक्ती यांचा संचार वाढलेला असतो. जर या दिवशी आपण योग्य पद्धतीने पूजा, प्रार्थना किंवा काही साधे उपाय केले तर त्याचं फळ अनेक पटींनी आपल्याला मिळतं. अनेकांना असा प्रश्न पडतो की आपण रोज पूजा करतो, देवाला नमस्कार करतो, तरीही आपल्या आयुष्यात अडचणी का येतात? तर यामागचं कारण असं आहे की काही विशिष्ट दिवस असे असतात जेव्हा देवतांची कृपा सहजपणे प्राप्त होऊ शकते आणि हनुमान जयंती हा त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी दिवस आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी केलात तर तुमच्या घरातील नकारात्मकता, नजरदोष, अडथळे आणि आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील. इतकंच नाही तर घरात सुख, शांती आणि समृद्धीचं वातावरण निर्माण होईल. पण मंडळी, हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि त्यामागचं खरं कारण काय आहे, हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण मध्येच सोडला तर तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट चुकवू शकता. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळपासूनच वातावरण पवित्र आणि सकारात्मक ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. घर स्वच्छ ठेवणं, देवघर नीट सजवणं आणि मनामध्ये श्रद्धा ठेवणं या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक घडवतात. कारण देवतेला फक्त मोठ्या पूजा किंवा मोठ्या खर्चाची गरज नसते, तर त्यांना आपली खरी भावना आणि विश्वास महत्त्वाचा असतो. मंडळी, असं म्हणतात की ज्या घरात दररोज देवाचं स्मरण केलं जातं, जिथे वातावरण शांत आणि प्रेमळ असतं, तिथे लक्ष्मी आपोआप येते आणि जिथे सतत तणाव, भांडण आणि नकारात्मकता असते तिथून लक्ष्मी निघून जाते. म्हणूनच हनुमान जयंतीसारख्या दिवशी आपण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं खूप आवश्यक आहे. आता पुढे आपण पाहणार आहोत तो उपाय जो अनेक लोकांनी अनुभवलेला आहे आणि ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडले आहेत. हा उपाय अतिशय सोपा आहे, पण त्यासाठी श्रद्धा आणि नियम पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना तुमचं मन शांत, स्थिर आणि श्रद्धेने भरलेलं असावं. कारण कोणताही धार्मिक उपाय फक्त कृतीने नाही तर भावनेने पूर्ण होतो. जर मनात शंका, घाई किंवा नकारात्मक विचार असतील तर त्याचा परिणाम तितका प्रभावी जाणवत नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी साधारण 6 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. विशेषतः संध्याकाळची वेळ ही देवपूजेसाठी अत्यंत पवित्र मानली जाते, कारण ही वेळ दिवस आणि रात्रीच्या संगमाची असते. या काळात केलेली प्रार्थना आणि उपाय लवकर फलदायी ठरतात. आता उपायासाठी तुम्हाला फार काही विशेष साहित्याची गरज नाही. आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या काही गोष्टींनी हा उपाय पूर्ण होतो. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या देवघरात एक स्वच्छ आणि पवित्र दिवा लावा. दिवा लावताना मनात प्रभू हनुमानांचं स्मरण करा आणि आपल्या घरात सुख, शांती आणि संरक्षण यासाठी प्रार्थना करा. यानंतर देवघरासमोर अगरबत्ती किंवा धूप लावा, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक बनेल. लक्षात ठेवा, सुगंध हा मन शांत करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतो. आता तुम्हाला एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे. ते मातीचं असलं तर उत्तम, नाहीतर एखादी साधी प्लेट देखील चालेल. त्या भांड्यात थोडेसे तांदूळ ठेवा.
तांदूळ हे शुद्धतेचं आणि समृद्धीचं प्रतीक मानले जातात. यानंतर त्या तांदळावर तुम्ही 3 कापुराचे तुकडे ठेवा. कापूर हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. जेव्हा कापूर जळतो तेव्हा तो वातावरण शुद्ध करतो आणि आपल्या मनालाही शांत करतो. आता या कापुरासोबत तुम्हाला 2 लवंगा आणि 1 वेलची ठेवायची आहे. या दोन्ही गोष्टी केवळ सुगंधासाठी नाहीत, तर त्यांना धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की या गोष्टी लक्ष्मीला आकर्षित करतात आणि घरात समृद्धी वाढवतात. मंडळी, आता हा कापूर प्रज्वलित करण्याची वेळ येते. कापूर पेटवताना तुम्ही पूर्ण श्रद्धेने प्रभू हनुमानांचं नामस्मरण करा. तुम्ही मनात किंवा हळू आवाजात राम नाम जपू शकता किंवा हनुमानांचे कोणतेही मंत्र म्हणू शकता. इथे महत्त्वाचं म्हणजे तुमची भावना आणि एकाग्रता. कापूर जळायला लागल्यानंतर काही क्षण तो देवघरासमोर ठेवा. त्यावेळी डोळे बंद करून तुमच्या आयुष्यातील अडचणी, दुःख, ताण आणि नकारात्मक गोष्टी हनुमानांच्या चरणी अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा की या सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि यश यावं. यानंतर हळूहळू हे भांडं उचलून संपूर्ण घरात फिरवा. घरातील प्रत्येक कोपऱ्यात त्याचा धूर पोहोचेल याची काळजी घ्या, कारण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. विशेषतः ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त तणाव जाणवतो त्या ठिकाणी थोडा वेळ थांबा. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई करू नका. शांतपणे, संयमाने आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा, कारण हा फक्त एक विधी नाही, तर तुमच्या घराला आणि मनाला शुद्ध करण्याची एक प्रक्रिया आहे. यानंतर तुम्ही हे भांडं तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ काही वेळ ठेवा. मुख्य दरवाजा हा आपल्या घरात येणाऱ्या ऊर्जेचा मार्ग असतो, त्यामुळे तिथे ही प्रक्रिया केल्याने सकारात्मक ऊर्जा घरात येण्यास मदत होते. मंडळी, हा उपाय छोटा वाटत असला तरी त्यामागे खूप खोल अर्थ आहे. तो म्हणजे आपल्या जीवनातून नकारात्मकता काढून टाकणं आणि सकारात्मकतेला आमंत्रण देणं. मंडळी, आपण आतापर्यंत जो उपाय पाहिला तो अत्यंत प्रभावी आहे, पण फक्त उपाय करून थांबायचं नाही. त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम आणखी जलद आणि खोलवर जाणवतो, कारण प्रत्येक धार्मिक कृती ही एकमेकांशी जोडलेली असते आणि जेव्हा आपण त्या पूर्ण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने करतो तेव्हा त्याचा लाभ अनेक पटींनी वाढतो. आता जेव्हा तुम्ही कापूर आणि इतर वस्तू जाळून घरात फिरवता तेव्हा काही वेळाने त्या भांड्यातील ज्वाला शांत होते. त्यावेळी तुम्ही त्या भांड्यात थोडंसं पाणी टाका. ही प्रक्रिया म्हणजे त्या नकारात्मकतेचं पूर्णपणे शमन करणं असतं. त्यानंतर ते पाणी तुम्ही तुळशीला न देता इतर कोणत्याही झाडाला अर्पण करू शकता, कारण हे पाणी म्हणजे एक प्रकारे शुद्ध केलेली ऊर्जा असते जी निसर्गात परत सोडली जाते. जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर कापूर पेटवल्यानंतर त्यावर 1-2 थेंब तूप टाकलं तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. तूप हे पवित्रतेचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा तूप जळतं तेव्हा ते वातावरण अधिक शुद्ध आणि सात्विक बनवतं. मंडळी, आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आपल्या घराची दिशा आणि ऊर्जा यांचं खूप मोठं महत्त्व असतं. विशेषतः उत्तर दिशा ही धन, समृद्धी आणि प्रगतीशी जोडलेली मानली जाते. असं मानलं जातं की या दिशेतूनच लक्ष्मी आणि कुबेराची कृपा आपल्या घरात प्रवेश करते. म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही उत्तर दिशेला एक दिवा लावू शकता. हा दिवा शक्यतो तुपाचा असावा. दिवा लावताना तो थेट जमिनीवर न ठेवता एखाद्या प्लेटमध्ये किंवा तांदळावर ठेवावा. ही छोटीशी गोष्ट देखील खूप महत्त्वाची असते. यानंतर त्या दिव्यासमोर शांतपणे बसा आणि मन एकाग्र करा. आता तुम्ही मनात किंवा हळू आवाजात लक्ष्मीचं स्मरण करा. तुमच्या आयुष्यात ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा. लक्षात ठेवा, प्रार्थना करताना शब्दांपेक्षा भावना जास्त महत्त्वाची असते. तुम्ही इच्छित असाल तर काही वेळ मंत्रजप देखील करू शकता. मंत्रजप केल्याने मन शांत होतं, विचार स्थिर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. हनुमान जयंतीच्या दिवशी केलेला मंत्रजप विशेष फलदायी मानला जातो. मंडळी, अनेक वेळा असं होतं की आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही. पैसा येतो पण टिकत नाही. घरात सतत काही ना काही अडचणी येत राहतात. यामागे फक्त आपल्या प्रयत्नांची कमतरता नसते, तर काही वेळा नशीब, ऊर्जा आणि वातावरण यांचाही प्रभाव असतो. आणि म्हणूनच अशा दिवशी केलेले हे छोटे उपाय आपल्या प्रयत्नांना साथ देतात. ते आपल्या कष्टांना योग्य दिशा देतात आणि आपल्या जीवनात अडथळे कमी करतात. जर तुमच्या घरात सतत वाद होत असतील, मनःशांती नसेल किंवा मुलं ऐकत नसतील, हट्टीपणा करत असतील, तर हा उपाय नक्की करून पहा.
कारण या प्रक्रियेमुळे घरात एक सकारात्मक आणि शांत वातावरण निर्माण होतं आणि जेव्हा वातावरण शांत आणि आनंदी असतं तेव्हा प्रत्येक गोष्ट हळूहळू सुधारू लागते. मंडळी, हनुमान जयंतीचा दिवस हा फक्त पूजा करण्याचा नाही तर स्वतःमध्ये बदल घडवण्याचा दिवस आहे. आपल्या मनातील नकारात्मक विचार, राग, मत्सर, भीती या गोष्टी दूर करण्याचा दिवस आहे. कारण जेव्हा आपण आतून शुद्ध होतो तेव्हाच बाहेरचं जगही सुंदर वाटायला लागतं. आता पुढे आपण आणखी काही विशेष उपाय आणि सेवा जाणून घेणार आहोत, जे विशेषतः कर्जमुक्ती, आरोग्य आणि घरातील सुखशांतीसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने केले तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच जाणवेल. सर्वात आधी आपण कर्जमुक्तीबद्दल बोलूया. आजच्या काळात अनेक लोक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कर्जात अडकलेले असतात. घर, गाडी, व्यवसाय किंवा इतर गरजा यासाठी घेतलेलं कर्ज परत फेडताना खूप अडचणी येतात. काही लोक तर इतके प्रयत्न करतात पण कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच जातं. अशा वेळी हनुमान जयंतीच्या दिवशी एक साधा पण प्रभावी उपाय तुम्ही करू शकता. संध्याकाळी 6 ते 9:30 या वेळेत तुमच्या घराच्या उत्तर दिशेला एक दिवा लावा. शक्य असेल तर हा दिवा गाईच्या तुपाचा असावा. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा की तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात. यानंतर तुम्ही उत्तर दिशेकडे तोंड करून शांतपणे बसा. तुमचं मन स्थिर ठेवा आणि तुमच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करा. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त उपाय करून बसू नका, तर तुमच्या प्रयत्नांवरही विश्वास ठेवा. कारण देव आपल्याला मार्ग दाखवतो पण चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. मंडळी, आता आपण आरोग्याशी संबंधित एक अतिशय प्रभावी उपाय पाहूया. जर तुमच्या घरात कोणी सतत आजारी राहत असेल, वारंवार डॉक्टरांकडे जावं लागत असेल किंवा औषधांनीही फारसा फरक पडत नसेल तर हा उपाय नक्की करून पहा. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे संध्याकाळी एका भांड्यात थोडंसं तेल घ्या. त्या तेलात तुम्ही तुमचा चेहरा पहा. ही प्रक्रिया म्हणजे तुमच्यावर असलेली नकारात्मक ऊर्जा त्या तेलामध्ये उतरवण्याचा एक मार्ग मानला जातो. यानंतर हे तेल तसंच सुरक्षित ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शक्यतो लवकर उठून हनुमानाच्या मंदिरात जा. तिथे जाऊन हे तेल प्रभू हनुमानांना अर्पण करा. अर्पण करताना मनापासून प्रार्थना करा की तुमच्या घरातील आजारपण, दुःख आणि अडचणी दूर व्हाव्यात. मंडळी, हा उपाय करताना श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या विश्वासावर चालते. जर तुम्ही मनापासून हा उपाय केला तर त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला हळूहळू जाणवायला लागेल. तसंच हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्या. हनुमानाला नारळ अर्पण करा, काळे तीळ किंवा उडीद अर्पण करा. या गोष्टींना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. जर शक्य असेल तर पिंपळाच्या किंवा रुईच्या पानांची माळ अर्पण करा. हनुमानाला या गोष्टी अतिशय प्रिय मानल्या जातात. पूजा करताना फक्त विधी न करता मनापासून त्यांचं स्मरण करा. तुमच्या अडचणी त्यांच्या चरणी अर्पण करा. मंडळी, अनेकांना वाटतं की हे सगळं केल्याने खरंच काही बदल होतो का? तर उत्तर आहे हो. पण हा बदल एका दिवसात होत नाही. हळूहळू शांतपणे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला लागतात. तुमचं मन शांत होतं, विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. हनुमान जयंती हा फक्त उपाय करण्याचा दिवस नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या आयुष्यात जे काही आहे त्याबद्दल देवाचे आभार मानण्याचा दिवस आहे. जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपल्या जीवनात आणखी चांगल्या गोष्टी येऊ लागतात. म्हणून या दिवशी फक्त मागणं नाही तर धन्यवाद देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या भावना कमेंटमध्ये लिहा आणि अशाच भक्तिमय माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कारण कदाचित कोणाच्या आयुष्यात यामुळे सकारात्मक बदल घडू शकतो. शेवटी एवढंच म्हणेन, श्रद्धा ठेवा, सकारात्मक रहा आणि प्रभू हनुमानांवर विश्वास ठेवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.